ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण महिना आपण रोसरीची प्रार्थना करत आहोत। हे रोसरीची प्रार्थना एक शक्तिशाली प्रार्थना आहे आणि ह्या प्रार्थनेद्वारे आम्हाला प्रभू येशू, परमेश्वर, पिता परमेश्वर आणि पवित्र आत्मा ह्या तिघांशी हे माता मरिया ह्या रोसरीद्वारे आम्हाला जोडून ठेवते, एकत्र आणते। हे रोसरीची प्रार्थना एक शक्तिशाली प्रार्थना आहे। या प्रार्थनेद्वारे आम्ही पित्या परमेश्वराकडे पोहोचतो, या प्रार्थनेद्वारे आम्ही प्रभू येशूकडे पोहोचतो, या प्रार्थनेद्वारे आम्ही पवित्र आत्म्याकडे पोहोचतो। आणि म्हणून हे रोसरीची प्रार्थना आम्हाला एक 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 प्रभूशी जुळून ठेवण्याची एक प्रार्थना आहे। म्हणून प्रभूशी जुळून राहण्यासाठी हे रोसरीची प्रार्थना आपण नेहमी करावं। आणि ह्या रोसरीच्या महिन्यामध्ये विशेष करून आपण जेव्हा माता मरियेसोबत आपण प्रार्थना करतो तेव्हा प्रभू येशू आमच्यासोबत राहते, पिता परमेश्वर आमच्यासोबत राहते आणि आम्हाला पवित्र आत्म्याने आम्हाला प्रभू भरून टाकते। म्हणून हे रोसरीची प्रार्थना फार महत्त्वाची आहे। प्रियजन हो, या रोसरीच्या महिन्यामध्येच नाही तर नेहमी सतत आम्ही रोसरीची प्रार्थना करावं। आणि रोसरीची प्रार्थना केल्याने आमचं आणि देवाचा संबंध वाढतो आणि या रोसरीच्या प्रार्थनाद्वारे आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळतो। आणि म्हणून हे रोसरीची प्रार्थना आमच्या दुःखामध्ये, आमच्या संकटामध्ये आपण हे करावं आणि रोज करावं। आमच्या घरामध्ये आमच्या मुलाबाळांना हे शिकवावं आणि रोसरीची प्रार्थनेकडे आपण लक्ष द्यावं। पुष्कळ लोकांना रोसरीची प्रार्थना अजूनही म्हणता येत नाही। प्रियजनो, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही। आपण रोज 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 म्हणल्याने हे रोसरीची प्रार्थना आम्हाला पाठ होईल आणि आम्ही म्हणू शकतो। आणि म्हणून रोसरीच्या प्रार्थनेमध्ये फार शक्ती आहे। आणि मला अनुभव आहे, ज्या कोणाला शैतान शक्ती त्रास करतो आणि ज्या शैतान शक्तीने जे लोक पीडित आहेत त्यांच्यासाठी आपण जेव्हा हे रोसरीची प्रार्थना करतो ते लोक बंधनमुक्त होतात। हे रोसरीची प्रार्थना बंधनमुक्त प्रार्थना आहे। आणि म्हणून रोसरीची प्रार्थना आपण सतत म्हणूया, रोज म्हणूया आणि रोज आपण ह्या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे माता मरियेसह पित्या परमेश्वराला, प्रभू येशूला आपण आराधना करूया, स्तुती करूया, गौरव करूया। माता मरिया आमच्यासोबत आहे आणि ह्या रोसरीद्वारे माता मरिया आम्हाला प्रभूकडे नेते।